आमदार रोहित पवारांसह किशोरी पेडणेकरांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे। 24 जानेवारीला चौकशीकरता हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, तर 25 जानेवारीला पेडणेकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या दोनही घटनांनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत। ईडीने बोलवलं, आम्ही सहकार्य केलं, आम्हाला जे कागदपत्र मागितले आम्ही तेही दिले सगळं। त्यामुळे अजून तरी न येता तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणून जर तुम्ही ती दाखवणार असाल तर मला वाटतं योग्य नाही। कारण त्याच्याबद्दलचं माझ्या घरूनही मला कुठलाही फोन आला नाही आणि मला माहिती नाही आली तर नक्की यंत्रणा आहे म्हणून सहकार्य करू। पण जे काही चित्र राज्यात देशात चाललंय ते नागरिक बाकी सगळे ओळखून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष संपवून टाकण्याचं राजकारण भाजपाने ज्या पद्धतीने केलंय, हे राजकारण म्हणजे अगर तू मेरी नहीं हो सकती तो किसी और की नहीं हो सकती या न्यायाने हे राजकारण चालू आहे, ज्याचं द्योतक म्हणून जनता न्यायालयाच्या नंतर ज्या लागोपाठ मॅरेथॉन कारवाया चालू आहेत। आधी सूरज चव्हाण, मग राजन साळवी, रवींद्र वायकर, सकाळी रोहित पवार, आता किशोरी पेडणेकर, ह्या सगळ्या जर कारवाया बघितल्या तर आमच्या सोबत आला तर आम्ही तुम्हाला स्वच्छ करू, पवित्र करू, शुद्ध करू। पण भाजप व्यतिरिक्त इतर कुठे राहिला तर आम्ही तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य संपवून टाकू। हा जणू काही सूडबुद्धीच्या राजकारणाचा विडा भाजपाने उचलला आहे। विरोधकांना नामोहरण करणं, ऐन निवडणुकीच्या कालखंडामध्ये विरोधकांनी सरकारला विरोध न करणं यासाठी परवाच्या दिवशी राजन साळवींच्या घरावर अँटी करप्शनची रेड झाली। आता रोहित पवारांच्या घरावर त्यांना नोटीस देण्यात आली आणि मला वाटतं की भाजप आपल्या कालखंडामध्ये अधिकाधिक ईडीचा, इन्कम टॅक्सचा, अँटी करप्शनचा वगैरे हा वापर करून एक वातावरण निर्मिती तयार करतं, एक दहशतीचं। म्हणजे तुम्ही आमच्या विरुद्ध बोललात की तुमच्या विरुद्ध हे शस्त्र आम्ही उगारू शकतो, ही जाणीव ते करून देण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।